नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आज खांदा मळणी आहे मित्रांनो. तर खांदा मळणीचं ब्लॉक आपल्याला बघायला भेटेल. तर चिंटू सुद्धा आली सकाळी. हाय मित्रांनो. हां, आणि मनीषा आली त्या साईडनं. तर पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो. तर तिकडं कोळंबा आलंय मित्रांनो. कोळंबा बैलाच्या कानापाशी वाजवतात ना, ते कोळंबा. तर बैल बी न्यायचे मित्रांनो धुण्यासाठी. तर मला बी एक काम आलं, मी पिंपळावर जाणार आहे. तर नंतर दुपारून धुवू मित्रांनो त्याला. थोडं पिंपळावमध्ये अर्जंट काम आले. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर पिंपळावला आलो आहे मित्रांनो. इथं काम होतं आमचं राठोडच्या कॉलेजमध्ये. लिहिणं चालू आहे आमच्या राठोड सरचं. तर पिंपळावला आलो आहे मित्रांनो. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आपल्या गाडीची सर्व्हिसिंग चालू आहे मित्रांनो इकडं. बघा आपला काळा तडस लागला इकडं. सलमानच्या दुकानावर. क्या हो रहा मालूम है भाई? अपन पहली गाड़ी ले रहे क्या? अरे पहली गाड़ी ले रहे वो बात ना। हमने भी गाड़ी बहुत सारे बिकाए थे, हम भी उसमें से थे। उसकी बात ना वो बात ना वो नहीं बोलने का। अगर वो गलत रहा होता तो गाड़ी नाम पे निकालो काम. तर गाडीची सर्व्हिसिंग केली मित्रांनो. जरा चांगली पडू लागली आता. तर कुंभार पिंपळावून घरी आलो आहे मित्रांनो. तर आता रानामध्ये चाललो आहे बघा. तर बघू रानातलं मित्रांनो. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आपलं बाबी बी आलं आज. बैल धुवायला जायचं नाही का? हां, बैल धुवायला चाललो आम्ही आता. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो आपल्या गाडीने लईच परेशानी काढली मित्रांनो. इथं जाम झालं आहे मित्रांनो. त्याचं चिकून इथं वरती जाम झालं आहे बघा. हे बघा टायर गरम बी झालं टायर ती. तर लई परेशानी आली मी मित्रांनो इथपर्यंत गाडी. तर आपले बैल इकडे मित्रांनो धुवून घेऊन घेतले त्यांना. तर आता चारायचं काम करायचे त्यांना. तर इथंच आपल्या वड्यामध्ये धुतलंय त्यांना. कसं बघतोय वा. सरकी अशी झाली मित्रांनो आता. तरी वातावरणाचं काय हेच नाही मित्रांनो. तरी आबाळ होऊ लागले बघा ह्या रानामध्ये. हे बघा अशी सरकी झाली आपली आता. बोंड गिंड एकदम जबरदस्त झाले. काय खाली चिबरली ना मित्रांनो. तिथं हे थोडी पिवळी दिसते ना, तिथं चिबरली बघा. जवळ जाऊन दाखवतोय मी तुम्हाला. अजून बी पाणी चालू आहे त्याच्यामध्ये. तर आपण लई मेहनत केली ती या रानामध्ये आहे का. पाणी चालूच आहे त्याच्यामधून अजून. एवढं पाणी चालू आहे मित्रांनो. तर चला काय निसर्गाने केलं आता. तर ब्लॉग कंटिन्यू करा. त्या साईडनं चालले बैल आपले आता. इतकं पाणी भरलंय मित्रांनो ते आपलं. खालून आलो मित्रांनो आम्ही वड्याकडून. तर इकडं थोडं गवत काढायचं आहे. बैलासाठी थोडं गवत नेतोय. आणि हे बघा ही वर मित्रांनो तशी आता एकदम जबरदस्त क्वालिटी झाली. पण आपलं ते मधलंच पट्टा थोडं चिबडलं बघा. आणि त्या साईडनं रानामधून आलो आहे आपण. पण तिथं काही सूट नाही केलं बघा. तर मित्रांनो आमचं गवत काढणं चालू झालं आहे आता. तर बैलासाठी न्यावं लागतं मित्रांनो. कारण की घरी भूस कडबा आणि समजा पण थोडंफार एखादी वैरणाचं न्यावं लागते बैलासाठी. आता उद्या पोळाचा सण बी आहे समजा. हे बघा गवत चांगलं आहे मित्रांनो. कॉन्क्रीट ही काढून घ्यावं लागेल. तर
त्या साईडनं आपल्या शेजारी सूरज भैया खिल्लार बैल त्याची खिल्लार बैल धुवून घेऊन चालले बघा. कशी एकदम जोड आहेत त्याची खिल्लारची. काय चाललं रे सूरज? लई मोठाले बैल आहेत मित्रांनो ते. झाले का बैल धुवणं? झाले का म्हणलो बैल धुवणं? तुम्ही तिकडं बोलवले बघा. तर आपलं डेली ब्लॉग बघतोय मित्रांनो ती. तर जातोय तिकडं. जा मित्रांनो, सूरजचे हे खिल्लार जोड आहेत बघा. तर चांगला पोर घ्याय बघा. शिनखेडचे ते सूरज. तर एक थोडं लाल सलरचं आहे मित्रांनो, एक पांढरा. मारत नाही ना सूरज? हा, जोड एकदम जबरदस्त लावले त्यांनी. जरा भरपूर चांगलं नाद आहे त्याला बैलाचं याचं जरा. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. सूरज आपले जुने सबस्क्रायबर आहेत मित्रांनो. तर हे बघा त्याची बैल एकदम जबरदस्त. आता गावाकडे निघणार का? हो. हां हां हां. लगेच जाऊ. तर आपल्या जरांगे पाटल्याच कार्यक्रमाला जाणार आहे मुंबईला नाही का? हो, जायचं ना. किती तारखेला निघणार? 29. 29ला तर तिथं जाणार ना? 28 तारखेला जाणार रे. हां 28ला. 28ला जाणार. गाडी केली का? हो, ठीक आहे या. जायचं. तर मित्रांनो ब्लॉग बघत राहा. तर सूरज गेलाय आता गावाकडे जाणार आहे मित्रांनो. आणि मी बी गावाकडे निघतो बघा. आणि इकडं आपली सोयाबीन बघा मित्रांनो. सोयाबीनला शेंगा बघा मित्रांनो. एकदम चांगल्या शेंगा आलेत बघा. इकडं दाखवतो एकदम चांगले शेंगा आहेत त्याला. हे बघा चांगले शेंगा आहेत. तर आता निघतोय गावाकडं मी. तर तितकं गवत घेतलंय मित्रांनो. 1-2 वैरानाचं घेतलंय. पुढच्या साईडनं भरपूर आबाळ झाले मित्रांनो. तर चला मित्रांनो, हे बघा सरकी. तर आजचा ब्लॉग मित्रांनो आपण इथंच एंड करू. कारण की मी संध्याकाळी शूट करतो. कारण की पोळ्याचं समजा एक ब्लॉग करतोय मित्रांनो. तर हे ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर भेटू उद्याच्या पोळ्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो.